एक तेजस्वी दगड की सत्तेचं रक्तरंजित कारस्थान. काय आहे कोहिनूरचा खरा इतिहास? जगातील सर्वात मौल्यवान हिरा, ज्याच्या एका झलकसाठी साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. पण याच्या या डोळे दिपवणाऱ्या प्रकाशामागे दडलाय एक गडद रक्तरंजित इतिहास. तर अशा या कोहिनूरचा जन्म झाला होता आंध्र प्रदेशामधल्या गोळकोंडा या खाडीमध्ये. तो तेव्हा होता 186 कॅरेटचा अंडाकृती आणि आकाराने जड. जस्ट इमॅजिन, एक मोठा तेजस्वी दगड. काकतीय राजांपासून चालू झालेला त्याचा प्रवास बाबर, शहाजहान अशा अनेक मुघल सम्राटांच्या नजरेतून गेला. पण सोबत सत्ता, संपत्ती आणि मृत्यू घेऊन 1739 मध्ये पर्शियाचा नादिरशाह दिल्लीवर चालून गेला. त्याने हा हिरा पाहिला, त्याचे डोळे दिपले आणि तो ओरडला, कोहिनूर, प्रकाशाचा पर्वत. आणि हाच प्रकाशाचा पर्वत घेऊन तो इराणला गेला. पण पुढे काही वर्षातच त्याची हत्या झाली. नंतर हा कोहिनूर फिरत फिरत अफगाण शासकांकडून आला शीख राजा रणजित सिंग यांच्याकडे. रणजित सिंग हिरा जपला, पण 1839 मध्ये त्यांचा देखील मृत्यू झाला. आणि पुन्हा एकदा सत्ता, संपत्ती आणि मृत्यू. 1849 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पंजाब जिंकलं. आता कोहिनूर आला एका 10 वर्षाच्या मुलाकडे. महाराजा दिलीप सिंग या लहान राजांकडून ब्रिटिशांनी हा हिरा बंदूक दाखवून भेट म्हणून घेतला. 1850 मध्ये हा हिरा लंडनला नेला गेला आणि राणी व्हिक्टोरिया यांना सादर केला गेला. असा भरपूर प्रवास आपल्या कोहिनूरने केलेला आहे. मित्रांनो, हाच कोहिनूर एक शाप सुद्धा मानला जातो बरं का. जुन्या कथांप्रमाणे जो पुरुष हा कोहिनूर हिरा घालेल त्याचा विनाश हा अटळेल. पण जर हा कोहिनूर स्त्रियांनी घातला तर त्यांना मात्र सौभाग्य मिळेल. पण हा खूपच भेदभाव झाला नाही का? नादिरशाह, दुर्राणी, रणजित सिंगचे वारस सगळे संपले. पण ब्रिटिश राण्या व्हिक्टोरिया, क्वीन मदर, एलिझाबेथ दुसरी मात्र सुखी राहिले. ब्रिटिशांनी घाबरून तो फक्त राण्यांच्याच मुकुटात वापरायला दिला. राणी व्हिक्टोरियाला काय तो असा मंदपणे चमकणारा हिरा आवडला नाही. तिने त्याची परत कटिंग केली. मग तो 186 कॅरेटचा हिरा आता राहिला फक्त 105.6 कॅरेट. पण मित्रांनो, त्यामुळे त्याची चमक इतकी वाढली की लोकांचे डोळे दिपूनच जात असेल. तर मित्रांनो, आज हा हिरा साधारणपणे 1.5 लाख कोटींच्या आसपास मानला जातो. पण हा विकायचा कधी प्रश्नच येणार नाही, कारण हा अलाउडच नाहीये. आज तो हिरा लंडनच्या टॉवर ऑफ लंडन मध्ये लेझर अलार्म आणि मोशन सेन्सर्सच्या खास सुरक्षेत ठेवलेला आहे. त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांना टॉवर ऑफ लंडन मध्ये जावं लागतं. भारत, पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान यातल्या प्रत्येकाचं म्हणणं आहे की हा हिरा आपलाच आहे. पण इंग्लंड मात्र हा हिरा आम्हाला भेट म्हणूनच मिळालाय हा, यावरच अडून बसलाय. कोहिनूर हा नुसताच हिरा नाही, तो युद्ध, साम्राज्य आणि भारताच्या शौर्याचा साक्षीदार आहे. तो नक्की कोणाच्या मालकीचा आहे? त्याचा खरा वारसदार कोण? त्याचा असलेला शाप खरा आहे की खोटा आहे? असे अनेक प्रश्न मात्र इतिहासात दडून राहिलेले दिसतात. तुर्तास हा प्रकाशाचा पर्वत लंडनच्या टॉवरमध्ये शांत आहे. पण जुन्या कथा सांगतात कोहिनूरची शांती ही मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकते. आता त्याचा हा शाप खरंच संपलाय की पुन्हा डोकं वर काढेल, हे तर फक्त वेळच सांगू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचबरोबर माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.